नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ओबीसी आरक्षणाचा पुरता बोजवारा महाराष्ट्रात उडालेला असतानाच राज्य सरकारच्या वतीने या महाराष्ट्रातल्या ओबीसींना नवं गाजर दाखवलं गेलंय असं आमचं निरीक्षण आहे। हे गाजर आहे ओबीसींचा एम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदी करण्यासाठी राज्य सरकार म्हणे पैसा देणार आहे। अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि जेणेकरून ओबीसी समाजापर्यंत याद्वारे सरकारच्या विषयीची नकारात्मकता कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होताना दिसतात। मात्र प्रत्यक्षात काय होतंय हे पाहायला गेलं ते तपासलं असता ओबीसींची एम्पिरिकल नोंदणी अर्थात सूक्ष्मतम नोंद करण्यासाठी सरकारकडून पसरवली जाणारी माहिती ही शुद्ध लोणकढी थाप आहे हेच समोर येत आहे। जे काही होतंय ते केवळ आणि केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे, किंबहुना पुढे जाऊन तो आणखी कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी निर्माण करणाराच प्रयत्न ठरेल अशी चिंता आम्हाला जाणवते। त्याचं कारण असं, सर्वोच्च न्यायालयानं जी त्रिसूत्री आखून दिलेली आहे त्या त्रिसूत्रीचं पालन न करता केवळ आणि केवळ मलमपट्टी करण्यासाठी ओबीसींच्या सूक्ष्मतम नोंदीचाच कार्यक्रम राबवला जाण्याची केवळ अफवा महाराष्ट्रात उठवली जाते का? ओबीसींच्या विविध मागण्यांच्या बाबतीतही राज्य सरकारचं हेच धोरण आहे का? मवियाला ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यात रस आहे का? किंवा हे सगळं आरक्षण अडचणीत आणून पर्यायानं ओबीसी सत्ताधाऱ्यांच्याच दावणीला बांधण्याचा मवियाचा प्रयत्न आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, ओबीसी नोंदणीचं मवियाकडून गाजर। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत ओबीसी समाजाचे प्रतिनिधी या नात्याने मृणाल ढोले पाटील आहेत। मृणाल ढोले पाटील हे ओबीसींच्या प्रश्नांच्या बाबत याचिकाकर्ते आहेत सर्वोच्च न्यायालयातले। आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्याने गणेश हाके आहेत। सत्ताधारी गटांनी सुद्धा या चर्चेत सहभागी व्हावं अशी आपली थेट विनंती आहे। अद्याप तरी त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही। आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना या चर्चेत बोलावलेलं आहे। चर्चा पुढे जाण्यापर्यंत त्यांच्यापर्यंत कसे प्रतिनिधित्व पाठवले जाते त्याकडे आपलं लक्ष राहील। आताच्या घडीला पटकन मृणाल ढोले पाटील यांच्यासाठीचा पहिला आणि थेट प्रश्न असा, मृणाल ढोले पाटील, राज्य सरकार ओबीसींचा एम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद करण्यासाठी स्वतः पैसे देईल अशा प्रकारची माहिती पेरती आहे। आम्ही अत्यंत जबाबदारीने हे विधान करतोय की ही माहिती पेरली जाती आहे, कारण ती माहिती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेली गरजेची पावलं टाकली जात नाहीयेत असं आमचं ठाम निरीक्षण आहे। आपलं म्हणणं काय? प्रसाद जी, आपल्या माध्यमातून सर्वप्रथम आपले आभार की जय महाराष्ट्राने हा अतिशय महत्वाचा प्रश्न की ज्याच्यावर संपूर्ण ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण अवलंबून आहे हा चर्चेला घेतला, याच्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन। धन्यवाद। एक लक्षात घ्या की मुळात सुप्रीम कोर्टने जे ट्रिपल टेस्टची जी भूमिका घेतली होती त्यानुसार खरं तर राज्य सरकारने एक स्वतंत्र आयोग गठीत करणं गरजेचं होतं, पण त्यांनी तो केला नाही। राज्य मागासवर्गीय आयोगाला त्यांनी एक विशिष्ट आयोगाचा दर्जा दिला। त्याच्यानंतर जसं राज्य मागासवर्गीय आयोग गठीत झालं त्याच्यानंतर जो एम्पिरिकल डेटा महाराष्ट्रात द्यायचा होता त्याचं एक काम राज्य मागासवर्गीय आयोगाला देण्यात आलं आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडून त्याच्यासाठी 435 कोटी रुपयाची मागणी केली गेली। त्याचं ऑफिशियल पत्र राज्य मागासवर्गीयांनी 3 जुलै 2021 ला हे राज्य सरकारने लिहिलेलं आहे, पण अजूनही राज्य सरकारने त्या संदर्भात काहीही केलेलं नाही, एक दमडीही दिलेली नाही। आज आपण एक लक्षात ठेवा की मिनी विधानसभा ज्याला आपण म्हणतो अशा पुणे असेल, मुंबई असेल,
पिंपरी चिंचवड असेल, अशा बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था आताच्या निवडणुका या 3-4 महिन्यात आलेल्या आहेत. म्हणजे 100 दिवसाच्या आत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. पण अजूनही राज्य मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू झालेलं नाही आणि ते फक्त आणि फक्त निधी अभावी सुरू झालेलं नाहीये. राज्य मागासवर्गीय आयोगाने पैसे सरकारकडे आपण मागितलेले आहेत. अत्यंत उद्विग्न होत, मृणाल ढोले पाटील, आपण अत्यंत उद्विग्न होत सगळी परिस्थिती समोर आणताय. त्या परिस्थितीतून दिसतंय काय तर ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचाच कार्यक्रम आता सुरू आहे. आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक या नात्यानं हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ राठोड, हे सरकार येण्याच्या आधी आपण फार मोठ्या अपेक्षा बाळगून या सरकारच्या साठी प्रयत्नशील होतात, या सरकारशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतात, या सरकारच्या माध्यमातून ओबीसींचे, भटक्यांचे, विमुक्तांचे, वंचितांचे विविध प्रश्न मांडले जातील असं उच्चारावात सांगत होतात. 2 वर्ष व्हायला आली हरिभाऊ, आपल्या आत्तापर्यंतच्या अपेक्षांवर वेळोवेळी पाणी फिरल्याचं आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलं. आत्ताच्या घडीला ओबीसींच्या प्रश्नामध्ये इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदीच्या संदर्भात इतकी अनास्था मवियाची का असावी? नाही, खरं आहे, तुम्ही जे विश्लेषण केलं अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं कधी कधी की शासन करते त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतंय की नाही, की मुद्दाम हे सगळं करतात. मागच्या सरकारने हीच खेळी केली होती. मागच्या सरकारने सुद्धा त्यांना जेव्हा हे एम्पिरिकल डाटा मागितला त्यावेळेस त्यांनी सांगितलं, वटहुकूम काढून त्यांनी सांगितलं की आम्ही हे लोकसंख्या वगैरे गोळा करणार आहोत आणि त्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टात हे दाखल केलं होतं की आम्ही हा सगळं 1 महिन्यात दाखल करू. परंतु नंतर काय झालं की त्यांनी काही केलं नाही, म्हणून शेवटी त्या 5ही जिल्हा परिषदच्या निवडणुका रद्द झाल्या. म्हणजे ओबीसीचे उमेदवार निवडून आले परंतु त्यांना रद्दबातल करण्यात आलं. आता ही तीच परिस्थिती ओढवणार आहे आणि फार फार सिरियस आहे. ही अत्यंत सिरियस गोष्ट आहे. आणि आता तुम्हाला जरी वाटत असेल सरकार आता टाइमपास म्हणून आपल्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे यांना काहीतरी गाजर दाखवायचं, आम्ही करतोय हे दाखवायचं आणि नंतर सुप्रीम कोर्टावर किंवा कोर्टावर ढकलायचं, असा जर प्रयत्न असेल तर या सरकारला ठीक आहे, टाइमपास तुम्ही कराल पण तुम्ही फेस करू शकणार नाही ओबीसीला. नंतर तुम्ही ओबीसीला अन्याय करणार. हरिभाऊ, आपण सांगताना असं म्हणता आहात की राज्य सरकार हे वंचितांच्या, ओबीसींच्या, भटक्यांच्या विविध मागण्यांच्याकडे दुर्लक्ष सातत्याने करत आहे. आज अपेक्षा ही आहे की या चर्चेत त्यांच्या प्रतिनिधीने हजर राहावं आणि आपली भूमिका मांडावी. गेल्या अनेक दिवसांपासून एक बाब प्रकर्षानं समोर येते, ती म्हणजे अशी की जे विषय सरकारसाठी अडचणीचे आहेत त्या विषयांवर सरकारला बोलायचंच नाही, त्यांचे प्रतिनिधी चर्चेत पाठवायचेच नाहीत, माध्यमांमध्ये चर्चा होऊच द्यायची नाही, अशाही प्रकारची सरकारी भूमिका आता समोर येऊ लागलेली आहे. आपल्या सोबत गणेश हाके आहेत. गणेश हाके, ओबीसींचं आरक्षण स्वतःच अडचणीत आणून हा समाज आपल्याच पाठीमागे येईल अशा प्रकारचा हा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे असं वरवर दिसतं. यापेक्षा वेगळं राजकारण तुम्हाला दिसतंय का? नाही, हरिभाऊ राठोड म्हणजे खरं म्हणजे हरिभाऊ राठोड हे आरक्षणाचे एक अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर ते काँग्रेसचे नेते पण आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे सध्या ते नेते आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जी भूमिका आता हरिभाऊ जी मांडतायत, खरं म्हणजे हरिभाऊनी स्पष्टपणे आणि कठोरपणे अगदी या सरकारवरती प्रहार करायला पाहिजे होता. कारण सुरुवातीपासून ते ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये भांडतात. आताही ज्या पद्धतीनं हे महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी म्हणून जे काही करता येईल ते करता आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये 15 ज्या सुनावण्या झाल्या त्याच्यामध्ये 8 वेळा त्यांनी तारखा वाढवून घेतल्या. कारण कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचं, कारण आज हे नाही आज ते नाही अशा पद्धतीचं, म्हणजे फक्त सुप्रीम कोर्ट यांना काय मागत होतं, एकतर तुम्ही इम्पेरिकल डाटा द्या आणि एक डेडिकेटेड आयोग तुम्ही काय करा, गठीत करा. पण याच्यासाठी यांनी 15 महिने यांनी या पद्धतीचा डेडिकेटेड आयोग नेमला नाही, मागासवर्गीय आयोग इथं नेमला नाही, एम्पिरिकल डाटा दिला नाही. खरं म्हणजे एम्पिरिकल डाटा जर निर्माण करायचा असेल तर 3 महिन्याच्या आत एम्पिरिकल डाटा निर्माण होऊ शकतो की जे आज
स्टेट गव्हर्नमेंट बनतं आहे आणि ज्या पद्धतीच्या यंत्रणा त्यांनी आता लावण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा, म्हणजे गेली 5 महिन्याच्या नंतर आता कुठं जो मागासवर्गीय आयोग महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला आहे तो सुद्धा मागासवर्गीय आयोग होता आणि सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं होतं की तो डेडिकेटेड आयोग पाहिजे, त्याप्रमाणे यांनी आता त्याच्या 1 महिन्याच्या नंतर त्याला डेडिकेटेड आयोग म्हणून मान्यता दिली. परंतु त्यांनी या एम्पिरिकल डाटासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठीची जी काही त्याला म्हणजे जुळवाजुळव लागते, यंत्रणा लागते किंवा त्या ऑफिसमध्ये बसून काम करण्यासाठी लागण्यासाठी जी काही ऑफिशियल ज्याला म्हणतो का यंत्रणा लागते, त्याला कम्प्युटर्स लागतात, बसायला खुर्च्या लागतात, टेबल लागतात, पुन्हा त्या सर्वेसाठी लागणारा जो खर्च आहे ज्याच्यासाठी या मागासवर्गीय आपल्या डेडिकेटेड आयोगानं यांच्याकडे 465 कोटीची मागणी 5 महिन्यापूर्वी केली आहे. बिलकुल 5 महिन्यापर्यंत आज याचतागायत सरकारनं एक दबडी सुद्धा या म्हणजे आयोगाला दिलेला नाही. याचा अर्थच असा आहे की यांना म्हणजे या आयोगानं काम करावं, एम्पिरिकल डाटा करावा आणि त्या एम्पिरिकल डाटा सुप्रीम कोर्टाला सादर केल्यानंतर हाकेजी अहो मुळात राज्य मागास आयोग जो आत्ता आहे, जो स्थायी स्वरूपातला आहे, त्यांच्याकडनं हे काम व्हावं का, हा तर पुढचा चर्चेचा मुद्दा आहे. दरम्यान आपल्या सोबत सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधी या नात्यानं विद्या चव्हाण जोडले गेलेले आहेत. विद्याताई राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता प्रतिनिधी आहेतच, मवियाचं सुद्धा या चर्चेमध्ये त्या प्रतिनिधित्व करतात. विद्याताई, आपलं जय महाराष्ट्रवर या चर्चेमध्ये स्वागत. चर्चेचा आजचा विषय आपल्याला ठाऊक असेलच, त्यातला आत्ताचा ताजा मुद्दा आपल्या कानावर घालतो तो म्हणजे असा की ओबीसींची सूक्ष्मतम नोंदणी करण्याच्यासाठी आयोगानं निधी मागून इतके दिवस ओलांडून गेले तरी अद्याप निधी दिलेला नाही. दुसऱ्या बाजूला आयोगाला आवश्यक ते पाठबळ सुद्धा मिळताना दिसत नाही आहे. त्याच्या मागची तांत्रिक खरी कारण काय आहेत? राजकारणाची चर्चा आपण नंतर करूया. विद्याताई. नाही, मला सुद्धा त्या राजकारणाच्या चर्चेमध्ये कधीच इंटरेस्ट नसतो, कारण हा प्रश्न इतका ज्वलंत आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढणं किंवा मागासवर्गीय आयोग लवकर नेमला जाणं आणि लवकर त्याचा अहवाल मिळणं हे फार महत्वाचं आहे. पण अशा प्रकारे आता जे हाके साहेब म्हणत होते त्याच्यामध्ये तर काही तथ्यच नाही ना, कारण आता भाजपचे लोक ज्या प्रकारे आक्रमक झालेले आणि ज्या प्रकारे ते बरळत आहेत त्या प्रत्येकाच्या मध्ये त्यांचं फक्त महाआघाडीला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास देणं एवढं एकच उद्दिष्ट आहे, पण आमचं ते उद्दिष्ट नाहीये. विद्याताई, आपण स्वतः शब्द दिलाय राजकीय चर्चा तुम्हाला करायची नाहीये. मी तुम्हाला याच ठिकाणी थांबून कृपया इतकं विचारेन, आपण कृपया महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी जनतेला हे जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगा की राज्य मागास वर्ग आयोगानं आपल्याकडे ओबीसींची सूक्ष्मतम नोंद करण्यासाठी मागितलेले पैसे अद्याप का दिले गेले नाहीत, कधी दिले जाणार आहेत? नाही, आता त्याची तुम्ही जो मला प्रश्न विचारलं त्याची आता माझ्याकडे सध्या अद्यावत माहिती नाहीये, परंतु मी उद्या मंत्रालयात जाऊन स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याशी विचारेल की अशा प्रकारे पुढे काही मदत दिलेली नाही किंवा देण्यामध्ये विलंब का झाला याच्याविषयी मी निश्चितच माहिती घेईल. पण मला जोपर्यंत मी अजितदादांना आणि अर्थमंत्र्यांना ओळखते, कुठलाही निधी कुठलीही फाईल त्यांच्याकडे गेल्यावरती जाणून बुजून ती तात्काळ ठेवणं किंवा सही न करणं असे प्रकार अजितदादांच्या कधीही कडनं होत नाहीत. त्यामुळे याच्यामध्ये नक्की काय झालंय, कारण हे जे आरोप करतात त्याच्यावर माझा जराही विश्वास नाहीये. ठीक आहे, आपण विद्याताई आपण याचा पाठपुरावा करण्याचा शब्द या कार्यक्रमामध्ये देता आहात. आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत, कायदेतज्ञ आहेत. ते या संपूर्ण लढ्यामधला एक महत्वाचा घटक म्हणून याचिका सुद्धा न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात त्यांनी केलेली आहे. आत्ताच्या घडीला एका ओबीसी समाजातल्या समन्वयकाची भूमिका काय आहे, त्याच्याकडे काय कारण आहेत सगळ्या प्रकारच्या विलंबाची, राज्य सरकारच्या भूमिकेची, त्याचं उत्तर आहे का? आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना उत्तर देण्याची आणि प्रश्न विचारण्याची संधी मी थोड्या वेळात उपलब्ध करून देतो. मृणाल ढोले पाटील, आतापर्यंत पैसे का दिलेले नाहीत याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे? इथं ओबीसी समन्वयक म्हणून कुठलाही राजकीय याच्यामध्ये काही विषय नाहीये, पण एक समाजाचा भाग म्हणून एक लक्षात ठेवा, जेव्हापासून 2 जुलै 2021 ला म्हणजे आज 100 दिवस झाले या विषयाला राज्य मागासवर्गीय आयोगाने पत्र दिलेलं आहे अर्थ खात्याला, सरकारला, की आम्हाला या सगळ्या एम्पिरिकल डेटाच्या स्टडीसाठी 435 कोटी रुपये पाहिजेत. तेव्हापासून 1 महिन्यात आम्ही ठीक आहे थांबलो की राज्य सरकार देईल. त्याच्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा करतोय सरकारकडे. जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे भेटलो, मुख्यमंत्री म्हणले असलं कुठली मागणी राज्य सरकारची आलेलीच नाहीये.
त्यानंतर त्यांनी माहिती घेतली, ते म्हणले पत्र आलेलं आहे पण अजून काही त्रुटी आहेत त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ते आणलेलं नाहीये. याच्यानंतर मृणाल ढुले पाटील, हा तर अत्यंत धक्कादायक खुलासा आहे की आयोग पत्र लिहितो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहितच नसतं. त्याच्यानंतर अर्थमंत्र्यांनाही आम्ही 3 महिने झाले, 100 दिवसाच्या वर झाल्यानंतर अर्थमंत्र्यांकडे फाईल ही पेंडिंग आहे, अर्थ खात्याची फाईल पेंडिंग आहे, त्याचाही सतत पाठपुरावा आम्ही घेत आहोत. अर्थमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, मध्यंतरी काही अडचणी असतील, पण त्याच्यानंतर आम्ही पुणे शहरचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रसन्न जगताप, त्यांना मी स्वतः भेटून पत्र दिलेलं आहे की तुम्ही तात्काळ, अतिशय महत्वाचा विषय आहे की तुम्ही अर्थमंत्र्यांकडे पाठवा. हा सगळं ओबीसीचं राजकारण या सगळ्या विषयावर थांबलेलं आहे आणि फक्त निधी अभावी थांबलेलं आहे. राज्य मागासवर्गीय आहे, कामकाज चालू करू शकत नाही कारण त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, जागा नाही आणि हे सगळं करायला त्यांच्याकडे निधीच नाहीये. ठीक आहे. मृणाल ढोले पाटील, आपण चर्चेमध्ये 2 महत्वाचे मुद्दे आणलेत. एक, राज्य मागासवर्ग आयोगाच्या कडून केला गेलेला पत्रव्यवहार हा मुख्यमंत्र्यांना माहीतच नसतो. 2, तो अर्थ विभागाला माहीत असतो. अर्थ विभागाला माहीत असून सुद्धा त्यावर कारवाई 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस होत नाही. ओबीसीचे प्रतिनिधी या नात्यानं तुम्ही राष्ट्रवादीच्या पुण्याच्या प्रतिनिधींना भेटता, अध्यक्षांना भेटता, त्यांच्या कानावर विषय घालून सुद्धा विषय पुढे सरकत नाहीये. आता विद्याताईंचं उत्तर ऐकायची वेळ आहे. विद्याताई, आपण बोलणार आहात. नाही, निश्चितच त्यांनी जी माहिती दिली आहे त्या की 435 का 75 काय कोटी लागणार, 435. 435 ही काय थोडी अमाऊंट नाही, मोठी अमाऊंट आहे. त्यामुळे एक तर 2 प्रश्न निर्माण होतात. एक तर इम्पेरिकल डेटा आपला केंद्र सरकारकडे आहे, तो द्यायला आपण सांगितलेलं होतं, परंतु केंद्र सरकारने तो आस्थापावेत आपल्याला दिला नाही आणि एवढ्यासाठीच आपण सांगितलं होतं की तातडीनं हा इम्पेरिकल डेटा गोळा करणं हे पण कठीण काम आहे आणि त्याच्यासाठी खर्च पण आहे. त्यामुळे त्या सगळ्याची तजवीज करायला काही अवधी तर निश्चितच लागणार आहे. तो अवधी लागण्यापेक्षा आहे तो जर इम्पेरिकल डाटा आपल्याला मिळत असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न केले होते. आता विद्याताई एकच मिनिट, आपण आपल्याकडून अर्थात मवियाच्याकडून हा दावा वारंवार केला जातोय की केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटा आहे, याचा वारंवार खुलासा केंद्रातून झालेला आहे. आपल्या सोबत हरिभाऊ आहेत, ते पण सांगतायत की केंद्राकडे सूक्ष्मतम नोंदी नाहीत, केंद्राकडे जनगणनेचा तपशील आहे. जनगणनेचा तपशील आणि एखाद्या समाजाची सूक्ष्मतम नोंद याच्यात फरक आहे. हरिभाऊ, आपण हा विषय वारंवार सांगूनही मविया हे का म्हणतीये की केंद्राकडे इम्पेरिकल ओबीसीचा डेटा आहे आणि ओबीसीच्या सूक्ष्मतम नोंदी या केंद्रानं दिल्या पाहिजेत, हा प्रचार अजूनही महाराष्ट्रात सुरू आहे? नाही, महाराष्ट्रातल्या बच्चांना माहित आहे 435 कोटीचा फिगर माहित आहे, हे सगळ्यांना माहित आहे. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला माहित नाहीये. त्यांना माहित नाही, काय करणार? त्यांना माहितच नाही, बिचारांना काय करणार? त्यांच्यापर्यंत अजून पत्रच पोहोचलं नाहीये प्रसादजी की त्यांना हे करायचं नाहीये, त्यांना जनगणना करायची नाहीये. हा याच्यामधला मूळ कळीचा मुद्दा आहे. त्यांना जनगणना करायची नाहीये. हरिभाऊ राठोड, आपण हा अत्यंत एक गंभीर आक्षेप, आरोप, निरीक्षण या चर्चेत समोर आणलं. यामागचं राजकारण काय हे आता विचारण्याची गरज आहे आणि त्यावर एक पटकन 30 सेकंदात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, गणेश हाके, ज्यांना उत्तर थोड्या वेळानं देतील विद्या चव्हाण. गणेश हाके, आपण बोलणार आहात, 30 सेकंद. प्रसादजी, ज्या पद्धतीनं की 435 कोटी रुपये मागितलेले आहेत आणि ते गेल्या 3-4 महिन्यापासून ते पैसे देत नाही आहेत, यांनी ऑर्डिनन्स काढलेला आहे, पण त्या ऑर्डिनन्सला आता सध्या चॅलेंज करणाऱ्या 3 याचिका हायकोर्टामध्ये आहेत. मला समजा जर या पद्धतीचं समजा या चॅलेंजच्या संदर्भामध्ये ज्या गेलेल्या याचिका आहेत त्याच्या संदर्भामध्ये हा ऑर्डिनन्स जर रद्द झाला तर आता या 2-3 महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुका महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाविना होतील. या महाराष्ट्रातल्या ओबीसी वरती प्रचंड मोठ्या प्रमाणात हा अन्याय करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करते. अत्यंत बेजबाबदारपणे, अत्यंत निष्काळजीपणाने या महाराष्ट्राकडे या सरकारचं लक्ष आहे. यावर पटकन प्रतिक्रियेची वेळ आहे. विद्याताई, आपल्याला दोघांनाही उत्तर द्यायचं आहे. हरिभाऊ राठोड यांची पहिली प्रतिक्रिया आहे की राज्य सरकारला ओबीसीच्या विषयांमध्ये तोडगा काढायचा नाहीये. दुसऱ्या बाजूला गणेश हाके भीती व्यक्त करतायत की हे असंच वागत राहिलात तर येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीचं आरक्षण नसेल. विद्याताई, आपलं उत्तर, आपल्यालाही 30 सेकंद आहेत. हरिभाऊंची प्रतिक्रिया मी ऐकलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया मला असं वाटतं त्यांच्या प्रतिक्रियांना मला काही उत्तर द्यायचं नाहीये, कारण त्याच्यामध्ये पण जरा वेगवेगळेपणा दिसून येतोय प्रत्येक वेळी. तुमच्या जेवढ्या चर्चा मी आतापर्यंत ऐकल्या त्याच्यामध्ये
त्यामुळे मला एवढाच इंटरेस्ट आहे की ठाकरे जे म्हणाले की महाआघाडीच्या सरकारला काही करायचंच नाहीये, तर त्यांचा हा आरोप मला बिलकुल मान्य नाहीये. आणि दुसरं एक ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांना हे माहितीच नाहीये, तर असं काहीही नाहीये. आणि माहिती नाही असं जर तुम्ही सांगत असाल तर मग तो तुमचा मुद्दा आहे, परंतु मी निश्चितच ह्या प्रकरणाच्या खोलवर जाऊन नक्की आता परिस्थिती काय आहे आणि इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आणि किती कालावधीत लवकर प्रकारे कसं करता येईल यासाठी काय प्रयत्न करता येईल ह्या दृष्टीने मी बघणार आहे. विद्याताई, आपण थोड्या वेळापूर्वी असंही म्हणालात की 435 कोटी ही काही थोडकी रक्कम नाही. पण विद्याताई, आपण जर गेल्या 6-8 महिन्यात ते राज्य सरकारचे विविध निकाल निर्णय पाहिले तर राज्य सरकारनं एकत्रितरित्या यापेक्षा जास्त रक्कम ही इतर अनेक कामांवर खर्च केलेली आहे. राज्य सरकारच्याकडे एसटी वर कोरोना विरोधी पेंट मारण्यासाठी, रंग फवारे मारण्यासाठी पैसे आहेत, आमदारांचा निधी वाढवून देण्यासाठी पैसे आहेत, आमदारांचे मानधन वाढवून देण्यासाठी पैसे आहेत. अशा अनेक ठिकाणी वायफळ म्हणावा असा खर्च झालेला असताना आता जर ओबीसींच्या सूक्ष्मतम नोंदीच्यासाठी पैसे नाहीत असं म्हटलं जाणार असेल तर हे ओबीसी समाज स्वीकारेल असं आपल्याला वाटतं विद्याताई? नाही, मी असं बिलकुल म्हटलेलं नाहीये की सरकार निधी उपलब्ध करून देणार नाही. आता सरकारकडे निधीची कमतरता आहे याच्याबद्दल काही वादच नाहीये, कारण 35,000 कोटीचा जीएसटीचा आपला वाटा जो आहे तो सुद्धा केंद्र सरकार देत नाहीये. पंतप्रधान याच्या फंडामध्ये इतके पैसे गोळा झाले तेही काही देत नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी केंद्राकडून महाआघाडी सरकारची अडवणूक कशी आर्थिक आणि इतर कोंडी कशी करता येईल ते भाजपचं सरकार चांगल्या प्रकारे बघताय, पटकन यावरचं उत्तर घेऊया. दाखवताय. जी विद्याताई, पटकन याचं उत्तर घेणंही तितकंच गरजेचं आहे. गणेश हाके, बघा चर्चा फिरून फिरून आलीच शेवटी जीएसटीवर. काय मी प्रसादजी, मी गेल्या अनेक चर्चांमध्ये जेव्हा हे महाविकास आघाडी मधल्या सरकारचे प्रवक्ते असतात ते काय कुठलीही गोष्ट आली की केंद्र सरकारच्या वरती लोटतात. मला सांगा, महाराष्ट्रातल्या या इम्पिरिकल डाटाच्या संदर्भामध्ये तुम्ही जो आयोग नेमलाय, डेडिकेटेड आयोग, अहो त्याला तुम्ही बसायला खुर्च्या फर्निचर सुद्धा देत नाहीये तुम्ही. म्हणजे इतकी दयनीय अवस्था या महाराष्ट्र सरकारची आहे का? लोकांना सर्व स्टेशनरी तुम्ही देण्यासाठी त्यांच्याकडे 1 रुपया सुद्धा गेल्या 5 महिन्यामध्ये तुम्ही दिलेला नाही. इतके दारिद्र्य तुमची, इतकी गरिबी महाविकास सरकारला आली का? यांच्या गाड्या घ्यायला, यांच्या बंगल्यांचे रिनोव्हेशन करायला लाखो रुपये यांनी खर्च केलेले. मला सांगा, या गोष्टीसाठी मला ओबीसी सारख्या अत्यंत या संवेदनशील अशा विषयावरती यांना लक्ष द्यायला यांना वेळ नाही आणि यांना जाणीवपूर्वक ओबीसीची इथं अवहेलना करायची आहे. ओबीसी ठीक आहे, एक पटकन एक मुद्दा याच निमित्तानं पटकन आपल्या सोबत असले हरिभाऊ राठोड आणि मृणाल ढोले पाटील सुद्धा बोलतील. राज्य सरकारच्याकडून ओबीसींच्या सूक्ष्मतम नोंदीसाठी लागणारा पैसा उपलब्ध करण्याच्या निमित्तानं जीएसटी मिळाला नाही अशी एक आठवण करून देण्यात आली. हा तर्क समाज म्हणून ओबीसी स्वीकारतील का? मृणाल ढोले पाटील, आपण आधी 30 सेकंदात, त्यानंतर आपल्या सोबतचे आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड. आधी मृणाल ढोले पाटील बोला. अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की दरवेळेस ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांना निधी देताना कायम सरकार हात आकडता असतो. महाज्योतीलाही 2 वर्ष निधी दिला नाही, 100 कोटी परत गेले. स्कॉलरशिपला पैसे नाही, आर्थिक महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि फक्त ओबीसीचा ज्यावेळेस वेळ येतो त्यावेळेस निधी अजूनही 100 दिवसाच्या वर झालेले तरी निधी दिलेली नाहीये. आणि ही खंत मी नाही, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेले सरकारला की तुम्ही निधी देत नाही, आम्ही कामकाज करायचं कसं, ही हतबलता त्यांनी स्पष्टपणे सरकारला सांगितलेली. सरकार हे एक प्रकारे जातीवादी पद्धतीने तर वागत नाही ना अशी शंका आमच्या मनात येते. कसं काय मृणाल ढोले पाटील, हाही एक आणखीन जास्त गंभीर आक्षेप आहे आपल्याकडून. निधी कधी द्यावा? अर्थमंत्री एरवी म्हणतात की बाबा माझ्याकडे कुठला विषय हो नाही, मी लगेच एका मिनिटात करतो, अशी त्यांची महाराष्ट्रात काम करण्याची ख्याती आहे. मग 100 दिवस फाईल येते आणि आता तरी माझ्या कानावर जे आलेले की सरकार हा निधी देणार नाहीये, त्यांना सॅम्पल सर्व्हे करून कसं तरी चातुर्मातुर रिपोर्ट करण्याची सूचना त्यांना केलेली असं मला कळतंय. याच निमित्तानं पटकन एकदा आपण हरिभाऊ राठोड यांना विचारू. हरिभाऊ राठोड, राज्य मागासवर्ग आयोगानं खरं तर हे काम करणंही अपेक्षित नाही. त्रिसूत्री जी घालून दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं, त्यामध्ये इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद ओबीसींची करण्याच्यासाठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती अपेक्षित आहे. ती करायची सोडून राज्य मागासवर्ग आयोगाला एक गाजर दाखवलं गेलं की तुम्ही काम करा, आम्ही पैसे देऊ. पैसे मागितले, पैसे मिळत नाहीत. आरक्षण अभ्यासक या नात्यानं आपण सांगा, जर राज्य मागासवर्ग आयोगानं कसा तरी डेटा गोळा केला, तपशील गोळा केला, तो सर्वोच्च न्यायालयात टिकेल का? नाही टिकला तर पुढचं उत्तर आणि पुढचं आरक्षणाचं आंदोलन जाणार कसं ओबीसींचं पुढे?
हे बघा, 4 मार्च 2021 रोजी हा निकाल आलेला आहे. त्यानंतर मला वाटते सगळ्यात जास्त जय महाराष्ट्राने हा प्रश्न वारंवार 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 जनतेपर्यंत पोहोचवला आणि सरकारपर्यंतही पोहोचवला. जी. आणि पदोपदी सरकारने चुका केल्या. सुरुवातीला त्या 4 मार्चला निकाल आल्यानंतर त्याचे आदेश गेले. आम्ही सांगत होतो की सुप्रीम कोर्टात जाऊ नका, तरी गेले. त्यानंतर हे आयोग नेमायची गरज नाही वगैरे याच्यावर चर्चा झाली खूप. भुजबळ साहेबांना काही माहित नव्हतं. त्या वडेट्टीवारलाही अर्धही माहित नाही. सकाळी एक बोलत होते, दुपारी एक बोलत होते, संध्याकाळी एक बोलत होते. हे सगळं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं, जनतेच्या लक्षात आणून दिलं. आणि कशा कशा चुका होत गेल्या. नंतर तुम्ही जे सांगितलं डेडिकेटेड आयोग, स्वतंत्र आयोग, तुम्ही या आयोगाला देऊ नका हे काम, हे आम्ही सांगितलं. तिथे अडवण्याचा आम्ही प्रयत्न केला, आमचं ऐकलं नाही. परत याच आयोगाला ते काम दिलं. आता काय होणार हरिभाऊ, वेळेची मर्यादा आहे. अशाच पद्धतीनं स्थायी राज्य मागासवर्ग आयोगानं जर समजा हा इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदी घेण्याच्या साठीचं काम करायला घेतलं तर पुढे काय होईल? एक मिनिट अहो, त्यांना त्यांची इच्छा. हरिभाऊ आपलं नेटवर्क जात आहे अदनबदन, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. प्रसादजी याच्या मागचं मी परत सांगतो, निधीचा प्रश्न नाही. निधी त्यांना द्यायचा किंवा नाही द्यायचा हा प्रश्न नाही. त्यांना लोकसंख्या करायची नाहीये. मी वारंवार सांगतो तुम्हाला ही गोष्ट. त्यांना लोकसंख्या ओबीसीची पुढे आली नाही पाहिजे, ते दाबून ठेवायची. लोकसंख्या लोकांना कळू नये हा त्याच्यामधला एजेंडा, गुपित एजेंडा. ठीक आहे, पटकन वेळेची मर्यादा असल्यानं हरिभाऊ माफ करा, मला आपल्याला थांबवावं लागतंय. विद्याताई चव्हाण यांच्यासाठीचा आता एक गंभीर प्रश्न इथं उपस्थित झालाय, तो आहे सरकारच्या क्रेडिबिलिटीचा, विश्वासार्हतेचा. कारण सरकारच्या वागण्यात ओबीसी समाजाला जातीयवादाचा वास येतोय. विद्याताई, हे सरकार निष्पक्ष आणि त्याचबरोबर प्रत्येकाशी समान वागणार आहे असं आपल्याला वाटतं का? तुम्ही तसा दावा करू शकणार आहात का? सरकारची क्रेडिबिलिटी कोणीतरी चॅनलवर चर्चा घडवली किंवा कोणीतरी येऊन त्याचं धिंडवडे काढले तर काही जात नाहीये. कारण सरकारचं जे काम प्रत्यक्षात बोलते, 27% आरक्षण ओबीसींना मंडल आयोगाने दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आणि तेव्हा शरद पवार हे माननीय मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. आणि हा मंडल आयोगातनं ओबीसींना पहिल्यांदा जे आरक्षण मिळालं ते न मिळावं म्हणून भाजपने मोठं आंदोलन करून दिलं आणि रथयात्रा काढून सगळ्या देशभर काय केलं ते माहितीये. तेव्हा आज भाजपने कितीही कंठशोष केला की आम्ही ओबीसींच्या आरक्षणासाठी आहोत आणि आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळवू दे, तरी हे सगळं ढोंग आहे, खोटं आहे. जर त्यांच्याकडे केंद्रामध्ये सत्ता आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे, तर कुठलाही एम्पिरिकल डेटा न करता सुद्धा त्यांना तिकडे सभागृहामध्ये त्यांच्याकडे जो एम्पिरिकल डेटा आहे त्याच्यावरनं त्यांना हे आरक्षण देता येऊ शकतं, मराठ्यांना सुद्धा, ओबीसींना सुद्धा. ठीक आहे विद्याताई वेळेची मर्यादा आहे. आपण आपली दिलेली वेळ पूर्ण केली आहे. जाता जाता पटकन आपण केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीकडे बोट दाखवलंय, पटकन विचारून घेऊयात गणेश हाकेंना. चर्चेतला शेवटचा प्रश्न आहे, वेळेची मर्यादा आहे. गणेश हाके, आपण सांगा की केंद्रात जो काही तपशील आहे त्या आधारे कसल्याही प्रकारे महाराष्ट्रात गणना न करता आरक्षण देता येईल, या तर्काला काय उत्तर द्यायचं? प्रश्न असा आहे की मुळात आता या संदर्भामध्ये हरिभाऊ राठोडने फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तो जो डाटा आहे तो एम्पिरिकल डाटा नाही आहे तो. आणि मला सांगतो की सुप्रीम कोर्टानं तुम्हाला एम्पिरिकल डाटा मागितलेला आहे. आणि मला असं म्हणणं आहे की महाराष्ट्र हे आता ज्या ताई ज्या बोलत होत्या विद्याताई की आम्ही फार मंडल आयोग वगैरे लागू केला, फुले आंबेडकरांचं, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं आणि असा या ओबीसी सारख्या एनटी बीजेटी या मागासवर्गीयांची सातत्याने अन्याय करायचा, ही यांची ढोंगबाजी यांची आहे. मला सांगतो की तुम्हाला एम्पिरिकल डाटा करायला यांना काय त्रास व्हायला लागलाय? मला सांगा, स्वतंत्रपणे हे जर झालं तर महाराष्ट्रामध्ये किती एम्पिरिकल मागासवर्गीयांची त्या ओबीसीची स्थिती काय आहे, त्याच्या अनुषंगाने त्यांना कशा पद्धतीने सामाजिक न्याय दिला जाता येईल, त्यांच्यासाठी धोरणं आखली जातील, हेही करता येईल. पण यांना ते करायचं नाही. केवळ केंद्र सरकारच्या वरती खापर फोडून इथं यांना ओबीसीना वेठीस धरायचंय. ठीक आहे गणेश हाके, वेळ मर्यादेपोटी आपल्याला थांबवतो. आपण चर्चेला इथेच विराम देतोय कारण आपल्याला वेळ मर्यादा आहे. मात्र या दरम्यान आपल्याला हे लक्षात आलंय की राज्य सरकारची आत्ताच्या घडीला या विषयावरची भूमिका काय आहे आणि ओबीसी समाज म्हणून
राज्य सरकारने दिलेल्या उत्तराबद्दल समाजात काय प्रतिक्रिया उमटतायत? आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.